मित्रांनो, हा बंद पडलेला सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र पवार. आज आपण बघणार आहोत सिंगल फेज म्हणजे काय आणि तो कसा काम करतो हे आज आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूया सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट जोडलेले असतात आणि कुठे कुठे काय काय जोडलेले असतात हे बघूया. HT बुशिंग येथे हाय टेन्शन म्हणजे 11,000 व्होल्ट लाईन कनेक्ट केली जाते. हा LT बुशिंग लो व्होल्टेज आउटपुट देतो आणि जो खालचा LT बुशिंग दिसत आहे तिथे न्यूट्रल कनेक्ट केली जाते. मित्रांनो, हे आहेत प्रायमरी आणि सेकंडरी वायडिंग जे ट्रान्सफॉर्मरच्या आत असतात. मित्रांनो, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर हे इलेक्ट्रिकल उपकरण आहे जे AC व्होल्टेज कमी किंवा जास्त करण्यासाठी वापरले जाते. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्त्वावर कार्य करते. यामध्ये मुख्य 2 वायडिंग असतात. प्रायमरी वायडिंग इनपुट सप्लाय घेते आणि सेकंडरी वायडिंग आउटपुट व्होल्टेज देते. ट्रान्सफॉर्मरमधील मुख्य भाग HT बुशिंग, LT बुशिंग, कोर, कॉपर कॉईल किंवा वायडिंग ट्रान्सफॉर्मर ऑइल आणि याचा उपयोग घरगुती वीज पुरवठासाठी उपयोग केला जातो. हा आहे बॉडी अर्थ पॉईंट जिथे जमिनीची अर्थिंग ट्रान्सफॉर्मरला कनेक्ट केली जाते.